नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकरे यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आता बरेच दिवस झाला आपण सल्ला व मार्गदर्शन हे सत्र चालू केलेलं आहे। आता त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना विविध पिकांविषयी माहिती देत असतो आणि तसेच नर्सरीबद्दल सुद्धा थोडी त्यामध्ये माहिती ॲड करत असतो। तर मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आंबा या विषयावर आहे। आता 2 दिवसापूर्वी मला कमेंट आली होती की सर तुम्ही केशर आंब्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती द्या, त्यामध्ये खत, पाणी, छाटणी, फवारणी, औषधं इत्यादी त्यांनी मेन्शन केलं होतं। तर मित्रांनो, आजचा आपला हा जो टॉपिक आहे तो केशर आंब्यावर असणार आहे। आता ह्या केशर आंब्यावर आपण माहिती देत असताना आता सविस्तर माहिती देणार आहे। त्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट कलम बांधणी असेल, त्यानंतर खत, पाणी, छाटणी, फवारणीचं नियोजन असेल, त्यामध्ये कल्टार संजीवक असेल किंवा त्यानंतर उत्पादन दर ह्या गोष्टीवर सुद्धा माहिती आपण देणार आहोत। तरी हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। तरी तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपण केशर आंबा ह्याविषयी माहिती घेऊया। आता पहिली गोष्ट मित्रांनो, आंबा म्हटलं तर फळांचा राजा आहे आंबा, त्यामध्ये केशरी व्हरायटी। आता केशर व्हरायटीची जास्त मागणी का असते? कारण ऑल महाराष्ट्रामध्ये केशर आंबा हा सगळीकडे पिकतो आणि चांगल्या रीतीने तयार होतो। आता तुम्ही केशर बरोबर जर बघितलं की आपण जे हापूस आंबा, कारण आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हापूस येतो, पण ॲक्च्युली हापूस आंब्याचं जे काय आहे ते थोडंसं नियोजन वेगळं आहे। कारण हापूस आंबा हा एकाडेक वर्ष किंवा अल्टरनेट येत असतो, त्यामुळं तो सगळीकडे केला जात नाही। आणि तसेच जसं समुद्र सपाटी किंवा कोकण पट्टा सोडला तर त्याची क्वालिटी ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो। त्याच पद्धतीनं आता भरपूर व्हरायटी मार्केटमध्ये आहेत की जवळजवळ 1000+ व्हरायटी आहेत। आता केशर असेल, हापूस असेल, तोतापुरी, दशरी, लंगडा, बारमासी, मियाझाकी आणि इत्यादी बऱ्याच आता जाती आपल्याकडे जवळजवळ 20 ते 25 जाती आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल असतात की ज्या रेग्युलर वापरल्या जातात। आता त्यामध्ये केशर आंबा, तर केशर आंबा हा ऑल महाराष्ट्रामध्ये पिकत असल्यामुळं त्याचं प्रोडक्शन आपण जास्त करतोय आणि ऑल महाराष्ट्रामध्ये त्याचं आपण प्लांटेशन सुद्धा दिलेलं आहे। आता आपल्याकडे जवळजवळ 5 ते 10 एकरात प्लांटेशन केलेला सुद्धा शेतकरी वर्ग आपल्याकडे आहे की ज्यांनी व्यवस्थितरित्या प्लांटेशन करून आता चांगलं उत्पादन घेत आहेत। तर आता मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघणार आहे की कलम बांधणी। आता मित्रांनो, कलम बांधणी हा जो पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा असतो, कारण रोपाचं फ्युचर जे आहे किंवा त्याचं जे उत्पादन आहे किंवा त्यामध्ये जे प्युअरिटी आहे ती तिथंच तयार होत असते आणि त्यामुळे कलम बांधणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे। आता पहिली गोष्ट, केशर आंबा म्हटलं तर आपण आपल्या नर्सरीमध्ये त्याचे मदर प्लांट्स आहेत, कारण नर्सरी शासन मान्यता आहे, त्याच्यामुळे आपण ते कलम आपल्या इथूनच स्टिक कलेक्ट करतोय। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, त्याच्यामध्ये जे बी आपण वापरतोय म्हणजे कोई वापरतोय, कोया म्हणतो आपण, तो आपण चंद्रपूरवरनं मागवतोय, कारण तिथं गावठी कोया आपल्याला अवेलेबल होतात। आता बरेच लोक काय करतात की कलम बांधणी म्हटलं तर केशर, हापूस जे प्रोसेसिंगला जो आंबा दिलेला असतो त्या आंब्याच्याच कोया आणतात आणि त्याचं कलम बनवतात। पण मित्रांनो, त्यामुळं काय होतं की त्याचं जे पुढचं जे फ्युचर आहे ते चांगलं नाही राहत त्याच्यामुळं, कारण त्याच्या जे कलमी रोपांच्या बियांवर कलम बांधल्यानंतर ते सक्सेस होत नाही, त्याच्यामध्ये बरेच रोग वगैरे ह्याचे सुद्धा संक्रमण चालू होते। तर आपण गावठी कोई वापरण्यामागं कारण काय आहे की गावठी जे बी असतं किंवा रोप असतं त्याचं लाईफ जास्त असतं, त्याच्यामुळे आपण जे गावठी कोई जर वापरली आणि त्याला कसं आमची ताकद जास्त असते म्हणून आपण गावठी कुईच वापरतो। आता जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जनरली 5 ते 7 हजार रुपये टनांना आपल्याला प्रोसेसिंगची कोई मिळते आणि तीच जर आपण चंद्रपूरवरनं मागवली तर 20 ते 22 हजार रुपये, 25 हजारापर्यंत खर्च येतो। तर मित्रांनो, पहिली गोष्ट ही आहे की आपण जो खर्च आहे तो चांगला करतोय रोपांवर, कारण रोपं जर चांगली तयार झाली तरच पुढं मार्केटमध्ये ते सक्सेस होणार आहेत आणि त्याचं उत्पादन शेतकरी चांगल्या प्रकारे घेणार आहेत किंवा तक्रार परत यायचं कारण नाही, कारण नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं आपल्याला हे काम व्यवस्थित चोख करावं लागतं। तर मित्रांनो, आता कलम बांधणी म्हटलं तर याच्यामध्ये साईड कलम असेल किंवा पाचर कलम असेल, तसेच याच्यामध्ये डबल बाटा हा एक प्रकार असतो। आता डबल बाटा म्हणजे काय असतं की 2 कोया असतात त्या रुजवल्या जातात आणि त्याचं एक करून त्याच्यावरती कलम बांधलेलं जातं आणि सिंगल बाटा म्हणजे सिंगल कोईवर ते बांधलं जातं। आता डबल बाटावर बांधलं
किंवा सिंगल बाटावर बांधलं, विशेष असा काही फरक पडत नाही. पण बऱ्याच लोकांचं मत असतं की डबल बाटा असेल तर उत्पादन वाढीला मदत होते किंवा झाड वाढीला मदत होते. तर तसं पण काय एवढं काय मला वाटत नाही, त्याच्यामध्ये काय फरक असतो. तर आपण जे कलम बांधतोय ते आता पाचर कलमाची शक्यतो आपण रोपं तयार करतो. आता पाचर कलम म्हणजे काय असतं की आपण जे गावठी रोप आहे त्याला व्ही शेपमध्ये आकार देऊन त्याच्यामध्ये कलम स्टिक फिट करतो आणि जनरली ते रोप जवळजवळ 6 ते 8 महिने आपण ते वाढवतो. मग त्यानंतर कलमपट्टी सोडून रोप तयार झालं, 1-1.25 फुटाचं रोप झालं की आपण ते बाहेर काढतोय. तत्पूर्वी ते वाप्यामध्ये आपण मातीच्या आतमध्ये ते ठेवलेलं असतं आणि ज्यावेळेस ते रोप सेट होतंय, व्यवस्थित तयार होतंय, त्यावेळेस आपण ते बाहेर काढतो, त्याची कलमपट्टी सोडतो, हार्डनिंग करतो. आता हे जर काम म्हटलं तर आपलं जून, जुलै, ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये ते काम चालू असतं आणि त्याची जी रोपं आहेत ती आपल्याला जून, जुलै, ऑगस्टमध्ये मिळत असतात. म्हणजे साधारण जर आपण बघितलं तर गावठी कुळी तयार झाल्यानंतर कलम बांधून हे सगळं होतोपर्यंत 1 ते 1.25 महिना आपल्याला ह्याच्यामध्ये खर्च होत असतो. तर त्या पद्धतीनं आपण कलम बांधणी करतोय. आता काय असतं की हे खात्रीशीर चांगलं रोप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की रोपं लागवड करत असताना लागवड अंतर आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण आता ह्याच्यामध्ये प्रकार आहेत. आता आपण जर घन पद्धतीने करणार असेल तर त्याच्यामध्ये अंतर वेगळं आहे, रेग्युलर जर पद्धत असेल तर त्याचं अंतर आहे ते वेगळं आहे. आता रेग्युलर अंतर म्हटलं तर 10x10, 15x15 किंवा शासनाच्या नियमानं काही लोक 30x30 सुद्धा विचार करतात. पण आता आपण जास्त ज्या लागवडी देतोय लहान रोपांच्या त्या घन पद्धतीनं देतोय. आता घन पद्धत म्हणली तर याला सुरुवातीला पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की 2 फुटाच्या आतलं रोप, 1-1.25 फूट, 1.5 फूट, जास्तीत जास्त 2 फुटाच्या आतलं रोप आपल्याला प्लांटेशन करायचं आहे. म्हणजे थोडक्यात एक 12 ते 15 महिन्याच्या आतलं रोप. आणि शक्यतो शेतकऱ्यांनी जास्त लहान पण रोपं लावू नका, नाहीतर स्वस्त मिळतंय म्हणून आपण काय करतो, एवढी छोटी छोटी रोपं आणून लावतो की जे पिवसरपणा सुद्धा त्याचा गेलेला नसतो, अशी रोपं लावतो आणि त्याच्यामध्ये 50-60% मॉर्टिलिटी होते आपली. तर शेतकऱ्यांनी रोपं स्ट्रॉंग झालेली 1-1.25 फुटाच्या वरचं रोप घ्या 2 फुटापर्यंत घन पद्धतीला आणि त्याचं प्लांटेशन करा. आता घन पद्धत म्हटलं तर 2 ओळीतील अंतर आहे ते 10, 11 किंवा 12 आणि 2 झाडातील अंतर जे आहे ते आपण जनरली 4 फूट, 3 फुटापासून ते 6 फुटापर्यंत ठेवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10x5 किंवा 11x3, 4, 5 असेल किंवा 12x4, 5, 6 असेल, असं कोणतंही अंतर ठेवून त्याचं प्लांटेशन करू शकतोय. तर मित्रांनो या 2 पद्धती झाल्या, एक घन पद्धत आणि दुसरी आहे ती रेग्युलर पद्धत, पारंपरिक पद्धत. किंवा आता घन पद्धतीला हाय डेंटेशन किंवा इस्रायल टेक्निक अशा बरेच नावानं संबोधलं जातं. तर ते आहे, पण थोडक्यात काय करायचं आहे, कमी जागेमध्ये जास्त रोपं लावल्यामुळे आपल्याला उत्पादन वाढतं घन पद्धतीमध्ये आणि रोपं लहान घ्यायची आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना प्लांटेशन जास्त अंतरावरच करायचं आहे काय कारणास्तव किंवा झाडं लांब लांब लावायची आहेत किंवा मोठी झाडं लावायची आहेत, तर त्यांच्यासाठी अंतर हे वेगवेगळं राहणार आहे. कारण आपल्याकडे जनरली 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत रोपं असतात. आता बरेच शेतकरी विचारतात की सर रोपांचे रेट्स, कमेंट्स येतात मला. तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की रोपांचे रेट्स हे बदलत जातात आणि दुसरी गोष्ट साईजनुसार रेट बदलतात. आता आपल्याकडे जनरली आंबा म्हणला तर केशर आंबा 80 रुपयेपासून पुढे असतो, तो 2000 रुपयेपर्यंत असतो. आता आंबा तर केशरच असतो, पण त्याची जी बॅक साईज आहे किंवा त्याच्यामध्ये जे स्टेम किंवा खोड जे तयार झालेलं आहे त्याच्यावर त्याचा रेट होत असतो. तर आता मित्रांनो आता आपण प्लांटेशनचं अंतर बघितलं. आता रोप लावताना आता जसं आपण आता नारळामध्ये सांगितलं किंवा मी पेरूमध्ये सांगितलं किंवा इतर झाडांमध्ये जसं सांगितलं की खत पाणी म्हणलं तर काय आपल्याला सेंद्रिय खत, निंबोळी पेंट आणि थिमेट किंवा फॉरेट हे टाकून रोप लावायचं आहे. फक्त रोप लावताना काळजी घ्यायची आहे आंबा की कोणत्याही प्रकारचं मीठ आणि रासायनिक खत खाली वापरायचं नाही. बाकी तुम्ही त्याच्यामध्ये सेंद्रियमध्ये शेणखत असेल त्या किंवा गांडूळ खत असेल, कोंबडी खत, लेंडी खत यापैकी कोणतंही एक वापरू शकताय. आता त्याचं प्रमाण तुम्ही कोणतं घेताय काय घेताय त्याच्यावर असतं. फक्त हे सुकलेलं चांगलं असावं, ओलं नसावं, कारण कीड वगैरे व्हायला नाहीतर त्याला प्रोत्साहन मिळते. तर दुसरी गोष्ट निंबोळी पेंट, थिमेट किंवा फॉरेट, आता याचं एक प्रमाण असतं ते त्या पद्धतीनं ते प्लांटेशन करताना आपण ते वापरायचं आहे. खड्डे व्यवस्थित घेऊन ते किंवा तुम्ही सरी पद्धतीनं आता म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टरनं सरी टाकून सुद्धा त्याच्यामध्ये रोप तुम्ही लावू शकता. आता रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि 8व्या दिवशी आळवणी असते. आळवणी म्हणजे ह्युमिक ॲसिड आणि 1261. आता ह्युमिक ॲसिड जे आहे ते पांढरी मुळी चालू होण्यासाठी महत्त्वाचं असतं आणि 1261 जे आहे ते वरती फुटवा देण्यासाठी. तर ह्याचं मिश्रण पाण्यामध्ये करून आपण ते झाडांना सोडायचं आहे. तत्पूर्वी झाडांना भरपूर पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण
दर 15 दिवसाला त्याला फवारणी, कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यामध्ये थोडासा युरिया टाकून फवारणी करायची आहे. आणि जनरली 6 महिन्यापर्यंत दर महिन्याला रिंग पद्धतीनं DAP, 10-26-26 युरिया ही अल्टरनेट खतं द्यायची आहेत. अशी 6 महिन्यापर्यंत. त्यानंतर बेसल डोस चालू होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 ते 1.5 महिन्यानंतर, जास्तीत जास्त 2-2.5 महिन्यानंतर, म्हणजे सीझन कसं आहे, वातावरण कसं आहे, झाडाची वाढ कशी आहे, हे तुम्ही संपर्कात राहून, आता आपल्याकडून रोपं घेत असाल तर आपण शेतकऱ्यांना सगळं शेड्यूल लिहून देतो, हे प्रमाणासहित, क्वांटिटी, क्वालिटी, सगळ्या गोष्टी सगळं लिहून देतोय. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहून कॉल करून सगळं विचारू शकताय. पण समजा तुम्ही आता दुसऱ्या नर्सरीतून रोपं घेत असाल किंवा घेतली असाल तर तुम्ही ते त्यांच्याशी चर्चा करून किंवा मला सुद्धा कॉल केला तरी चालेल, कारण आता आपण फ्री कन्सल्टेशन पण करतोय. त्या पद्धतीनं आपण सांगू शकतोय. तर 6 महिन्यापर्यंत आपण ती खतं टाकायची आहेत. त्यानंतर बेसल डोस असतो. आता बेसल डोसमध्ये परत ते सगळ्या तुमचं शेणखत किंवा तुमचं सेंद्रिय खत, त्यानंतर निंबोळी पेंट, थिमेट फॉरेट, DAP किंवा 10-26-26 युरिया, याचं मिक्समध्ये असतं. ते आपण जनरली 3-3, 4-4 महिन्याला टाकायचं आहे. आणि जे 1 ते 1.5 महिन्यानंतर म्हटलं तर ते आपण शेंडा कट करायचा आहे. शेंडा कट केल्यामुळे काय होतात की बगल फांद्या त्याला येतात आणि जी स्टेम आहे ती सुद्धा वाढायला मदत होते. तर महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये शेंडा कट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जर शेंडा कट करण्याच्या ह्याचं जर रोप नसेल तर आपण वरची 3 पानं, 3D पद्धत म्हणतात, ते करायचं आहे. 3 पानं काढायचे. 3 पानं काढल्यानंतर तिथनं जो फुटवा येतो आणि ती पुढं येणाऱ्यावरती फांद्या वाढवायच्या आहेत आणि त्या परत रिकटिंग करायच्या आहेत. आता हे थोडंसं डीप असतं, हे काय एका व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही, सांगणं शक्य नसते. पण तुम्ही जसं जसं कॉन्टॅक्टमध्ये आहाल तसं आपण आता पुढं छाटणीवर सुद्धा व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर सुद्धा व्हिडिओ बनवत जाणार आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये डिटेल काय माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकताय. तर ते झालं. आता त्यानंतर त्याच्यामध्ये एक भाग येतो कल्टार. आता जे कल्टार संजीवक असतात, आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की सर कल्टार सोडल्यामुळं झाडाची लाईफ कमी होते किंवा दुसरा त्याचा काय साईड इफेक्ट वगैरे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय आहे, हे कल्टार एक संजीवक आहे. जसं आपण खत वगैरे टाकतोय, आता आपण केमिकल खत वापरतोय जास्त, पण ऍक्च्युली सेंद्रिय शेती केली तर याच्यातून आपल्याला रिझल्ट लेट येणार आहे, त्यासाठी आपण केमिकल खताचा वापर करतो. तर तेच आपण जर सेंद्रिय वापरलं, ऑर्गॅनिक शेती केली तरी फायद्याची राहणार आहे, फक्त काय रिझल्ट लेट राहणार आहे. आता त्याच प्रकारचं एक हे खत आहे किंवा एक घटक आहे असं समजूया आपण. आता कल्टार म्हटलं तर कल्टार हे आपल्याला का सोडायचं असतं, कारण आता बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे की फळ लेट येतं. म्हणजे जसं की जो मार्च, एप्रिल, मे मध्ये जे फळ यायला पाहिजे ते न येता जून, जुलै, ऑगस्टमध्ये फळ येतं. तर हे काय येतं, कारण जो आपला ताण बसण्याचा जो पिरियड असतो पाऊस संपल्यानंतर, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर नंतरनं किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जे ताण बसायला पाहिजे तो बसत नाही शेतकऱ्यांचा, पाऊस पुढे मागे झाल्यामुळं. त्यामुळे फळ लेट येतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता कल्टार संजीवक जे आहे, आता ते चांगल्या कंपनीचं घ्या. कंपनीचं कोणत्या मी नाव घेत नाही, पण एक चांगल्या ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत त्याचंच घ्या. ते थोडंसं कॉस्टली बसतं. आता ते घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला की लिटरला 1-2 मिलीनं ते घ्यायचं असतं आणि ते प्रत्येक झाडाला, आता झाडाचं एज बघून सुद्धा सोडायचं असतं. ऍक्च्युली आता हे कल्टार सोडायची जी पद्धत आहे किंवा जे हे आहे मेथड आहे, तर ती पहिली गोष्ट तुमच्या कमीत कमी 1-2-3 वर्ष झालेल्या झाडाला सोडायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही सोडू नका, त्यानंतर तुम्ही सोडू शकता. आता त्याचं प्रमाण वगैरे ते पण तिथं त्या ह्याच्यावर सुद्धा दिलेलं असतं बोटलवर, तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकताय. आणि कल्टार जे सोडण्याची जी हे आहे ते तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट ह्याच्या मध्ये तुम्ही ते सोडू शकताय. आता ते कल्टार काय करतं की कल्टार हे मुळ्या सुकवण्याचं काम करतं, ड्राय करण्याचं. जसं आपण शरीरामध्ये आता बॉडी बिल्डर लोक असतील, जिम करणारे जे लोक असतील, ते स्टेरॉइड घेतात. तर स्टेरॉइड घेतल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि जे शिरा वगैरे किंवा मसल्स गेन वगैरे ते दिसून येतं. तर त्या पद्धतीने हे स्टेरॉइड सारखं काम करतंय की पूर्ण ते मुळ्या सुकवण्याचं काम करते आणि मुळ्या सुकवल्यामुळे याला ताण बसतो आणि पुढं लवकर उत्पादन याला मदत होते. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पहिली गोष्ट, आता आपण झाडं लावली, झाडं लावल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा पावसाचं वातावरण असतंय. त्यानंतर आपल्याला ताण, आपण जून, जुलैमध्ये जे कल्टार सोडलेलं असतंय त्यानंतर तुम्हाला पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे. ताण दिल्यानंतर 1-1.5 ते 2 महिने ताण द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही मोहर वगैरे चालू होतो. मोहर चालू झाला की खतं घालायचे आहेत, पाणी भरपूर द्यायचं आहे आणि बाग धरायची आहे. आता सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस लहान झाडं लावताय त्यावेळेस तुमच्यावर डिपेंड आहे की 1 वर्ष लगेच येणाऱ्या सीझनला उत्पादन घ्यायचं. उत्पादन म्हणजे ते काय आपल्याला कमी 1-2 फळं मिळत असतात.
तर तसं न करता समजा आपण 1-2 वर्षांना 3 वर्षांना ज्यावेळेस उत्पादन घेणार आहे त्यावेळची ही प्रोसेस आहे. आणि जर तुम्ही 2-3 वर्षाच्या आधी जर विचारत असाल तर कंटिन्यू आपल्याला फक्त एक खत पाणी करून छाटणी करून फक्त फवारण्या करून झाडं वाढवायची आहेत, एवढंच काम करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला आता बाग धरायची आहे त्यावेळेस पहिली गोष्ट तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तुम्हाला पावसाचा सीझन असतो, त्यामध्ये काही करायचं नाही, फक्त खतं घालून झाडं वाढवून घ्यायची आहेत. पावसाच्या आधी एकदा बेसल डोस टाका, जो की आपण 6 महिन्यातून एकदा सांगतोय, 6-6 महिन्याला तो तुम्ही टाका. पाऊस चालू झाल्यानंतर भरपूर पावसाचं पाणी पडत असते किंवा आपण ड्रीप वगैरे असेल, ड्राय भागातून लागवड करत असाल तर त्याला ड्रीपनं पाणी चालू ठेवा. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्टमध्ये तुम्ही कलटार सोडा. कलटार सोडल्यानंतर तुम्ही ताण द्या पाऊस संपल्यानंतर किंवा त्या सीझनमध्ये पिरियडमध्ये. आणि त्यानंतर ताण दिल्यानंतर 1 ते 1.5-2 महिन्यानंतर मोहर चालू होतो. मोहर चालू झाला की त्याला परत बेसल डोस द्या, की जो दुसरा बेसल डोस असेल ह्या वर्षातला. आणि त्यानंतर पाणी भरपूर द्या. त्यानंतर मोहर वगैरे चांगला येतो. आता ह्याच्यामध्ये काय आहे की मोहर बऱ्याच लोकांचा मोहर कमी निघतो किंवा आलेला गळतो किंवा काळा पडतो. आता हे कसं असतं, हे सगळं वातावरणातील बदल, कारण हे निसर्गावर डिपेंड असणारं पीक आहे, आंबा आहे. त्याच्यामुळं शक्यतो काय की याला थोडंसं आपल्याला एकदा मोहर चालू झाला की काळजी घ्यावी लागते. आता ह्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची असते आपल्याला की ज्यावेळेस मोहर पहिली गोष्ट मोहर चालू झाला, थोडा थोडा मोहर यायला लागला की आपल्याला ते खतं वगैरे घालायचे आहेत. आणि मोहर वाढायसाठी किंवा मोहर डेव्हलप होण्यासाठी आपल्याला 0-52-34, 13-40-13 ही खतं चालू करायची असतात 15 दिवसाला. आता ही वॉटर सोल्युबल खतं येतात, ते ड्रीपमधून आपण सोडू शकतोय, तर ती खतं सोडायची आहेत. आणि ज्यावेळेस मोहर काळा वगैरे पडत असेल तर त्याला आता इथं आपण जे फवारणीमध्ये रेग्युलर फवारणीमध्ये जसं युरिया घेतोय तसा युरिया न घेता फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक. आता कीटकनाशक तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये आम्ही जे सांगतो ते क्लोरो वगैरे 50% असेल किंवा बुरशीनाशक 22 वगैरे असेल. आता हे आम्ही सांगतोय नॉर्मली की ते घेऊ शकता किंवा तुम्ही कोणतंही स्टँडर्ड याच्यापेक्षा जर असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही जे रेग्युलर वापरताय ते. फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्याला फवारणी करायची आहे 15 दिवसाला. त्याच्यामुळं मोहर काळा पडणार नाही किंवा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता मोहर वाढायसाठी सांगितलं तुम्हाला 0-52-34, 13-40-13. आता तेच फळं वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते, कारण आपण 0-52-34 किंवा 13-40-13 हे जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे ते कमी आहे आणि बाकीचे जे घटक आहेत ते जास्त असल्यामुळे हे फळ फुगवण्याचं किंवा उत्पादन वाढवण्याचं काम करत असते. तर या पद्धतीनं फळाची साईज वगैरे झाली की त्या पद्धतीनं त्याला आपण फवारण्या वगैरे रेग्युलर ठेवायच्या आहेत, हे सगळं करायचं आहे. आणि आता जर आपण म्हटलं की ह्याला मार्केट किंवा उत्पादन, तर आता मित्रांनो जनरली आता ह्या वर्षीचंच आहे उदाहरण आपल्याकडं की जनरली 180 रुपये किलो पासून ते जनरली 60-70 रुपये किलो असा रेट पडत आलेला आहे. म्हणजे सुरुवातीला जर आपण कलटार वगैरे सोडून किंवा बागेचं व्यवस्थित नियोजन जर करून जर आपण बाग डेव्हलप केली, उत्पादन काढलं, तर सुरुवातीला आपल्याला 180 रुपयेपर्यंत किलो म्हटला तरी दर मिळतो शेतकऱ्यांना. आता ॲक्च्युली नेहमीप्रमाणेच आपण शेतकरी आहे, आपल्याकडून हे किलोवर घेतलं जातं आणि मार्केटमध्ये विकताना ते डझनावर विकलं जातं, हे तर आता सगळ्यांना माहीतच आहे. तरीसुद्धा 180 रुपये सुद्धा हा एक चांगला रेट आहे. फक्त आपलं उत्पादन लवकर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच हे सल्ला, मार्गदर्शन, खत पाणी नियोजन हे खूप गरजेचं असतं. तुम्ही आता रोपं कुठेही घेता किंवा काय त्याला महत्त्व राहत नाही, पण तुम्ही प्रॉपर गायडन्स घेणं किंवा कन्सल्टिंग घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं राहतं. आता बरेच मार्केटमध्ये नर्सरीवाले असे आहेत की जे बाहेरून रोपं आणायची, रोपं विक्री करायची, नंतर कन्सल्टिंग काही द्यायचं नाही, तर हे चुकीचं आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा रोपं घेत असताना हा विचार करा. किंवा नंतर बऱ्याच शेतकऱ्यांना आता 2024मध्ये म्हणजे आता राजकारणाचा विषय आपल्याला नाही घ्यायचा, पण एक आता 2024मध्ये इलेक्शन आल्यामुळं का काय पण शेतकऱ्यांना एक चांगला बेनिफिट झालेला आहे की आता बरेच अनुदान वगैरे सँक्शन होऊन वरून आलेलं आहे, चांगला निधी आलेला आहे वरून. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे आता मला कॉल यायला लागलेले आहेत की सर आपलं 2 वर्षापूर्वी रोपं घेतलेली, मागच्या वर्षी रोपं घेतलेली, ह्या वर्षी रोपं घेतलेली आणि बिल लागतंय. तर मित्रांनो हा पण तुम्ही विचार करा की तुम्ही रोपं घेत असताना जर लोकल नर्सरीत किंवा कुठेही जर घेतली तर परत तुम्हाला बिलासाठी इश्यू येतो आणि बिलासाठी परत तुम्हाला रोपामागं 5-10 रुपये मोजावे लागतात. आता आपल्या नर्सरीमधून रोपं घेतली तर आपण शेतकऱ्यांना पहिली गोष्ट रोपं क्वालिटीची देतोय, खत पाणी जे नियोजन आहे ते देतोय आणि तसंच तुमचं ज्यावेळेस अनुदानचं फायनल होतंय त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल बिल सुद्धा देतोय. मग त्यामध्ये तुमचा आंबा असेल, पेरू, चिक्कू, नारळ असेल ह्याला आपण बिल देतोय. तर त्या पद्धतीनं
शेतकऱ्यांनी करायचं आहे आणि रेटसुद्धा चांगला मिळेल. फक्त आपण जे नियोजन आहे ते लवकर केलं पाहिजे आहे. तर त्या पद्धतीनं मित्रांनो हे सगळं आहे. आता आंबा हे चांगलं आहे, शाश्वत पीक आहे. आता ते करत असताना तुम्ही थोडंसं अभ्यास करा आणि त्यानुसार नियोजन करा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा. आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब आमचा पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन देत असतो. तरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.